हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, लवकरच वर्ष 2026 या इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण. संक्रांतीचा सण असतो. पहिला दिवस म्हणजे भोगीचा दिवस असतो, दुसरा दिवस मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असा हा 3 दिवसीय सण असतो. दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच या सणाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. तर मकर संक्रांतीच्या सणाला आपल्याकडे खूप महत्त्व आहे. वर्ष 2026 मधील मकर संक्रांत 14 जानेवारीला आहे. दरवर्षी हा संक्रांतीचा सण 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने मकर संक्रांतीचा सण ओळखला जातो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवावे की नाही, त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामं चुकूनही करायची नाही याबद्दलची माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मकर संक्रांतीची सुरुवात होते ती भोगीच्या दिवसापासून आणि शेवट होतो तो म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी, ज्याला आपण करीदिन असं म्हणतो. तर मकर संक्रांतीचा जो दिवस असतो त्या दिवशी महिलांना केस धुता येत नाही किंवा कोणीच मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नाही. फक्त ज्यांना मासिक पाळी असेल, सुतक असेल असे व्यक्ती या मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवू शकता. पण इतर लोकांनी चुकूनही मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नाही. भोगीच्या दिवशी आपण सर्वांनीच केस धुवायचे असतात, अशी आपल्याकडे एक परंपराच आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी केस धुण्याला ज्योतिषशास्त्रामध्ये देखील खूप महत्त्व आहे. यामुळे काय होतं, आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं आणि रोगराईपासून आपला बचाव होतो. आपण भोगीच्या दिवशी जे स्नान करतो त्या पाण्यामध्ये तीळ टाकून जर आपण स्नान केलं तर त्यामुळे देखील आपल्याला खूप लाभ होत असतात. केस धुतल्यामुळे आपल्या शरीरातील नकारात्मक शक्तींवर आपल्याला मात करता येते. त्याचबरोबर मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तो थंडीच्या दिवसात असतो. या भोगीच्या दिवशी आपण ताज्या ज्या हिवाळी भाज्या असतात त्या देखील बनवून खात असतो. भोगीची एक विशेष भाजी देखील बनवली जाते आणि याच दिवशी तिळाचे टाकून म्हणजे तीळ टाकून जर आपण अंघोळ केली पाण्याने तर आपले आरोग्य देखील सुधारतं आणि रोगराईपासून देखील आपण दूर राहतो. त्याचबरोबर तिळाची पेस्ट जर आपण अंगाला लावली तर काही रोग असेल आपल्याला तर ते रोग आणि दोष देखील दूर व्हायला मदत होते. त्यामुळे आपण संक्रांतीच्या दिवशी केस न धुता ते भोगीच्या दिवशीच धुवायचे असतात. संक्रांतीच्या दिवशी फक्त महिलांना मासिक पाळी असेल किंवा सुतक वगैरे असेल तर अशा लोकांनीच संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे. बाकी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी इतरांनी चुकूनही केस धुवायचे नाही. संक्रांतीचे जे 3 दिवस असतात तर या 3 दिवसामध्ये आपण फक्त भोगीच्या दिवशी केस धुवू शकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामं अशी आहेत की जे आपण चुकूनही करायची नाहीत. आता अशी कोणती कामं आहेत ते मी तुम्हाला सांगते. मकर संक्रांतीच्या दिवशी महत्त्वाचं म्हणजे आपण केस धुवायचे नाही, केस कापायचे देखील नाही, दाढी करायची नाही, नखे कापायचे नाही. या दिवशी आपण कोणाकडून उसने पैसे किंवा कर्ज स्वरूपात काही घ्यायचं नाही. अन्नाचा अपमान करायचा नाही. बिना अंघोळीचं जेवण करायचं नाही. बिना अंघोळीचा स्वयंपाक देखील बनवायचा नाही. अन्नाचा अपमान करायचा नाही. त्याचबरोबर शेतातील काही पिकांची कापणी चालू असेल तर ती देखील मकर संक्रांतीच्या दिवशी आपण करायची नाही. कोणालाही आपण वाईट बोलायचं नाही किंवा समोरचा आपल्या बोलण्यामुळे नाराज होईल असं वर्तन आपण करायचं नाही. कोणाशी जर आपलं भांडण झालेलं असेल तर आपण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं बोलून ते भांडण देखील मिटवायचं आहे. त्याचबरोबर मांसाहार देखील आपण मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करायचं नाही. घरातील वडीलधाऱ्यांचा अनादर करायचा नाही. छोटी मुलं असतील तर त्यांना देखील आपण मारहाण करायची नाही. सुवासिनी महिला असतील, आपल्या घरातील महिला असतील त्यांचा देखील आपण अपमान करायचा नाही. आपल्या दरवाजावरती कोणी काही मागण्यासाठी आपल्याकडे येत असेल तर त्या व्यक्तीला देखील आपण काही वाईट बोलून किंवा परत रिकाम्या हाती पाठवायचं नाही. आपल्या दारावरती गाय, कुत्रा जरी आले तरी त्यांना आपण अनादर करायचं नाही किंवा त्यांना मारहाण करायची नाही. त्यांना आपण थोडीशी ताजी पोळी खाऊ घालायची आहे. आणि ईश्वराची देखील आपण निंदा मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करायची नाही. मकर संक्रांत म्हणजे आपल्याकडून कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, कोणी आपल्याशी बोलत नसेल, अबोला झालेला असेल तर त्या दिवशी आपण त्या व्यक्तीला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं बोलून जुनी भांडणं विसरून जायची असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी महिलांनी सुगड पूजा करायची असते. आता ती सुगड पूजा कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेल. मकर संक्रांतीला ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं असेल किंवा नुकतंच लग्न जमलेलं असेल
तर त्यांचा तिळगुळाचा कार्यक्रम केला जातो. त्यासाठी छानपैकी काळी साडी वगैरे घालून, हलव्याचे दागिने घालून फोटोशूट केलं जातं. तर तुम्हाला हलव्याचे दागिने पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये मी तुम्हाला पाहिजे तशा डिझाईनमध्ये हलव्याचे दागिने तयार करून देईल, किंवा आपलं इंस्टाग्रामवरती द साज परंपरा नावाने अकाउंट आहे, तिथे मी देखील पोस्ट केलेलं आहे, तिथे देखील तुम्ही मला मेसेज करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी केस धुवायचे की नाही ते जाणून घेतलं. मकर संक्रांतीचा सण किती दिवसाचा असतो ते देखील जाणून घेतलं. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामं आपण करायची नाही, कोणती कामं वर्ज्य आहेत ते देखील जाणून घेतलेलं आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याशेजारी एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. मकर संक्रांतीच्या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या देखील खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.